अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 37 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ही कथा पूर्ण वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मयुरी बाथरूममध्ये गेली आणि आंघोळ करून बाहेर आली. आरशासमोर उभा राहिली आणि तिच्या मानेवर त्याचे रात्रीचे लव्ह बाईट्स तिला दिसले. किती वाईल्ड असावं माणसानं. 1 2 3 4 5 5 ठिकाणी तिच्या मानेवर त्याने त्याच्या दातांच्या खुणा सोडल्या होत्या. आणि रात्रीचा तो कसा बेभान झाला होता हे तिला आठवलं. तिला त्याच्या त्या प्रेमाच्या खुणा खूप आवडत होत्या आणि ती म्हणाली, हे मिस्टर अर्जुन कामत, प्रेमात किती आवेग असावा याचंही भान नसतं स्वारींना. आणि तिला रात्रीचा प्रणय आठवला. तिच्या शरीरात आपोआपच गोड रोमांची लहरी उठत होत्या. ती लाजत हसत होती आणि इतक्यात तो आला आणि ती लटक्या रागात त्याला म्हणाली, अहो अर्जुनराव, बघा जरा, काय हे असं वागतात का? 5 ठिकाणी तुम्ही माझा चावा घेतला आहे. आता मी बाहेर तरी कशी जाऊ? कोणी बघितलं तर काय म्हणतील? आणि तो पटकन म्हणाला, मॅडम, तुमच्या ॲक्शनला रिॲक्शन होती ती माझी. हे बघा. असं म्हणून त्यानं त्याचं टी-शर्ट काढलं आणि म्हणाला, हे बघ, मी खोटं बोलतोय का? तू पण रात्री काही कमी वाईल्ड नव्हती झालीस मयुराणी. आणि हळूच तिच्या कानाजवळून जाऊन म्हणाला, पण मला रात्रीची तू खूपच आवडलीस. आणि ती रात्रसुद्धा खूपच अविस्मरणीय होती. आता ती खूप लाजून खाली पाहत होती. आणि आजही मला तू तशीच हवी आहेस, सेम टू सेम. असं तर तिच्या पुढे वाकून तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ईश्य, तसं पुन्हा सेम टू सेम होतं का कधी? मयू, तू अशी लाजलीस ना की मला तुला खाऊनच टाकावीशी वाटते बघ. त्याच्या त्या मोहक उत्तेजित बोलल्यानं ती शहारली होती. आणि मग तो तिच्याजवळ त्याचे ओठ घेऊन गेला आणि म्हणाला, सांगा आता मिसेस अर्जुन, मी तरी आता कसा बाहेर जाऊ? आणि पुन्हा मास्क घातलं तर सर्वांना मास्क बघूनच समजेल की माझ्या बायकोचं माझ्यावर किती प्रेम आहे ते. मग तिनं पाहिलं तर तिने सुद्धा त्याच्या ओठांना आणि त्याच्या छातीला बरेच चावे घेतले होते तिच्या नाजूक दातांनी. वाटते तितकी नाजूक नाहीस, तू पण वाईल्ड आहेस खूप. तू जर अशी कातील सुरुवात केली तर मी पण तसाच शेवट करणार ना? तो तिच्या डोळ्यात डोळे घालून खूपच मादक आवाजात म्हणाला. आणि तिने त्या खुणा बघितल्या. आणि हे सगळं तिनं केलं यावर तिचा विश्वासच नाही बसला. तिने ओंजळीत चेहरा झाकून घेतला आणि मग त्यानंही तिचे बाईट्स मोजले. 1 2 3 4 5 6. बघ, माझ्यापेक्षा तुझा एक बाईट जास्तच आहे. मग जास्तच आवड कोण, तू का मी? आता बोल. आणि ती हसतच मुद्दाम म्हणाली, छे, काहीही काय, हे माझे नाहीत हां. हो का? मग असाच जातो हॉस्पिटलमध्ये आणि टेस्टच करून घेतो आणि रिपोर्ट घेऊन येतो तुला दाखवायला संध्याकाळी, चालेल? शी, काय हो तुम्ही पण, असं कोण करतं का? मग तू वेळ पांघरून पेडगावला जातेस त्याचं काय? सरळ सरळ तू माझ्यावर संशय घेतेस की? मी कुठे घेतला संशय? आता तर म्हणालीस ना हे बाईट्स माझे नाहीत म्हणून. तुझे नसतील तर मग दुसरं कोणाचं तरी असेल असंच म्हणायचं होतं ना तुला? आणि मग ती पुन्हा त्याच्याजवळ गेली. जिथे जिथे त्याला बाईट्स केले होते तिथे हळूवार किस करत होती. आणि तो म्हणाला, इथे राहिलेच की, असं म्हणून तिच्यासमोर तोंड घेऊन आला. आणि तिने हसून त्याच्या ओठांवर किस केला आणि त्याने तिला पुन्हा आवेगाने मिठी मारली. त्यानेही तिला मानेवर जिथे जिथे बाईट केले होते तिथे तिथे किस केले. दोघंही आता पुन्हा रोमांचित झाले होते. उशीर झाला, नको ना आता, असं ती म्हणत होती. पण तो आता काहीच ऐकणार नव्हता. हे तिलाही चांगलंच माहीत होतं. अहो ऐका, असं ती म्हणाली तसं त्यानं त्याच्या तोंडाने तिचं तोंड बंद करून टाकलं. मग थोडा वेळ त्याच्या मनासारखं होऊ दिलं तिनं आणि त्याची मिठी सोडवत म्हणाली, चला आंघोळ करून घ्या, मी चहा बनवून आणते तुम्हाला. ठीक आहे, असं म्हणून तो हसला आणि बाथरूममध्ये आंघोळीसाठी निघून गेला. ती चहा घेऊन आली. तो अजूनही आंघोळच करत होता. आज घाई नाही वाटतं स्वारींना जायची, अगदी निवांत चाललंय, अशी ती तिच्या मनात म्हणाली. कारण काल तो इतक्या घाईत उपाशीच गेला होता आणि दिवसभर उपाशी राहिला होता. आणि त्याचा फोन वाजला. तिनं पाहिलं तर अमितचा फोन होता.
अहो फोन आला आहे. कोणाचा आहे ग? अमितचा आहे. ओके मग घे ना. मी नाही बाबा. का ग काय झालं? काय नाही होत घे. आणि तिनं फोन घेतला. गुड मॉर्निंग अर्जुन. आणि ती म्हणाली अमित मी मयुरी आहे. हे बाथरूममध्ये आहेत. बरं मग मी थोड्या वेळाने कॉल करतो. हो चालेल. आणि तिने फोन ठेवून दिला. अमित अर्जुनला सर साहेब न म्हणता अर्जुनच म्हणायचा. कारण दोघात आता छान मैत्री झालेली होती आणि विश्वासही होता. आणि अर्जुननेच त्याला सर साहेब म्हणू नको असं सांगितलं होतं. ती असा विचार करत होती इतक्यात तिच्या कमरेभोवती पाठीमागून त्यानं विळखा घातला आणि तो तिचा कान हळूहळू चावत होता. काय म्हणत होता ग अमित? तिला आता बोलताच येत नव्हतं. घसा जड झाला होता कारण त्याचं कान चावणं सुरूच होतं. मग तिनं थोडा घसा साफ करत म्हणाली काही नाही, तो पुन्हा फोन करेल म्हणाला. तुम्ही आधी चहा घ्या बरं, थंड होईल. चहा अगदी बर्फासारखा थंड असला तरी चालेल मला, पण बायको मात्र रोज हॉटच पाहिजे हां, असा तो पुन्हा तिचा कान चावत म्हणाला. आणि त्याच्या चाव्याने ती आणखीन शहारत चालली होती. चला चावट कुठले असं म्हणून तिने त्याला दूर ढकललं आणि तो आरशासमोर उभा राहून तयार होत होता. ती त्याच्याकडं एकटक खूप प्रेमाने पाहत होती. तिला असं त्याच्याकडे पाहताना पाहून तो म्हणाला मयू मला वाटतं आज तू मला काही जाऊ देणार नाहीस. त्यापेक्षा आज येत नाही असं मी फोन करून सांगतो. का? आता मी काय केलं? अगं अशी इतक्या प्रेमाने जर तू मला पाहत राहिलीस तर माझं कसं होणार सांग बरं. मला जाऊ तरी वाटेल का? तशी ती खुदकन हसली आणि म्हणाली बरं नाही बघत जाते मी. आणि ती जायला निघाली. तसं त्यानं त्याच्या गळ्यातला टॉवेल तिच्या भोवती टाकून तिला जवळ ओढून घेतली. सोडा ना. नाही सोडणार. मला तुमचा डबा बनवायचा आहे. मला नको डबा. का? दिवसभर उपाशी राहिल्यावर संध्याकाळी जर असं मनसोक्त मेजवानी मिळत असेल तर मी रोज उपाशी राहायला तयार आहे. डबा नसला तरी चालेल मला. ईश असं काय म्हणता हो? तुम्हाला चालेल पण मला नाही हा चालणार. आणि सोडा मला, नाहीतर आज दिवसभर नाही पण रात्री मात्र उपास करायला लागेल हा. धमकी देतेस? तेही मला? तू नाही म्हणून तर बघ फक्त, मग बघ मी काय करतो ते. असं म्हणून त्यानं तिला आणखीन जवळ घेतली आणि ती खाली बघू लागली. आता सॉरींना काय नाही म्हणणार. नाही नाही म्हणत म्हणतच तिच्या आयुष्याचा तो स्वामी झाला होता. त्याचा तिनं स्वीकार केला होता आणि आता जीवनभर फक्त होकार आणि होकारच. आणि पुन्हा तिच्या आईचा फोन आला आणि ती म्हणाली बापरे काय म्हणेल हो आई. फोनही घेतला नाही मी तिचा आणि पुन्हा केलाही नाही. मग आता घे की, आईच आहे ना ती, समजून घेईल. उलट मुलगी फोन करत नाही, आठवण करत नाही याचा अर्थ ती सासरी सुखात आहे असंच वाटत असणार त्यांना. मला बघ बरं, प्रीतीच्या बाबतीत तसंच वाटतं. आणि तिने होकारार्थी मान हलवून फोन घेतला. काय ग मयुरी बरी आहेस ना तू? हो. आणि जावई बापू? हो तेही छान आहेत. आणि तू कशी आहेस? छान आहे अगं. तुला एक आनंदाची बातमी सांगायला फोन केला होता. आणि ते ऐकून मयुरी खूप खुश दिसत होती. ती हसतच म्हणाली खूप खूप अभिनंदन. आणि तिने फोन ठेवला. आणि अर्जुन म्हणाला काय ग आता काय गुड न्यूज आहे? अहो प्रमोशन झालं आहे. ती हसत म्हणाली अरे वा, म्हणजे तुझं आत्या म्हणून ना. प्रीतीच्या वेळेचा अनुभव होता अर्जुनरावांना, म्हणून त्यांनी आता चूक नाही केली हे ओळखण्यात. तुझा भाऊही फारच मेहनती आहे बरं का. लग्न होऊन 3च महिने झाले आणि लगेच बाप म्हणून प्रमोशनही झालं. कमाल आहे बुवा. माझंच प्रमोशन का थांबलं आहे तेच कळत नाही. बहुतेक मीच प्रयत्न करण्यात कमी पडत आहे आणि माझीच मेहनत कुठेतरी कमी पडते असं दिसतंय. हो ना ग मयू? तो असं म्हणत होता आणि मयुरी त्याच्याकडे बघून नुसतीच हसत होती. अहो अर्जुनराव, पूर्ण ऐकून तरी घेत जा की. तसलं प्रमोशन नाही काही. त्याचं खरंच जॉबमध्ये प्रमोशन झालं आहे आणि वरची पोस्ट मिळाली आहे. आणि तो डोकं खाजवायला लागला आणि ती खूप हसायला लागली. आणि अर्जुनसुद्धा खूप खूप हसायला लागला. आज तुम्ही जाणार नाही का? कसा जाऊ? का? मला लाज वाटते असं तो तिची ॲक्शन करून म्हणाला. काय हो तुम्ही पण. मग ही ओठांवरची खून पाहून काय म्हणतील ग सगळे?
तुम्ही कधीपासून लाजायला लागलात? तिनं आश्चर्याने विचारलं. हां, कधीपासून म्हणजे? पुरुष असलो तरी खाजगी आयुष्यातील काही क्षण असे मिरवायचे नसतात. चेष्टा मस्करी इथपर्यंत ठीक आहे, पण हे असं. त्याचंही बरोबरच होतं आणि त्याने फोनवर सगळ्या सूचना दिल्या आणि घरीच थांबला. इतक्यात बेल वाजली. त्यानं दार उघडलं. दहीहंडीसाठी कॉलनीतली मुलं वर्गणी जमा करायला आली होती आणि अर्जुनने त्यांना दरवर्षीप्रमाणे सगळ्यात जास्त वर्गणी दिली. मुलं खुश झाली. नीट प्रॅक्टिस करायची बरं का, आणि जपून. घाई करायची नाही. काळजी घ्यायची, स्वतःची आणि इतरांचीही. तो मुलांना सूचना करत होता. मुलं हो हो म्हणत त्याचं ऐकत होती. ए अर्जुन दादा, तू का येत नाही रे आता दहीहंडी खेळायला? तू असलास की कसं छान वाटतं. टेन्शन पण येत नाही आणि आपणच दरवर्षी दहीहंडी फोडण्याचा मान मिळवतो. तू येत नाहीस तेव्हापासून त्या दुसऱ्या कॉलनीतली टीमची मुलं दहीहंडी फोडतात. एक मुलगा गाल फुगवून तक्रार करत म्हणाला. मी नाही रे येऊ शकत. तुम्ही अजून लहान आहात की नाही? मग तुम्हीच खेळा. हां वहिनी, तुम्ही सांगा की अर्जुन दादाला. तो ना खूप छान फोडतो दहीहंडी आणि भरभर चढतो थरावर. मयुरी म्हणाली. तुम्ही आणि तुमचे अर्जुन दादा काय ते बघून घ्या, मी नाही मध्ये पडणार. तशी मुलं नाराज होऊन निघून गेली. अहो, किती नाराज झाली मुलं. त्यांच्यासाठी तरी जायचं की. अगं, आता पूर्वीसारखं नाही जाऊ वाटत. आणि कामही वाढलं आहे. वेळ तरी नको का? आणि आता माझं लग्न झालं आहे की नाही? आता असल्या थरावर चढणं सोडलंय मी. आणि त्याऐवजी असं तिच्याकडे पाहून म्हणाला. काय बाई, तुम्ही जा बरं फॅक्टरीत, नाहीतर शेतात तरी जा. घरात राहिला तर दिवसभर हेच उद्योग करत बसाल. आणि तो हसायला लागला. आणि पुन्हा बेल वाजली. तो म्हणाला. तीच मुलं असतील बघ, ऐकणार नाहीत एकदा सांगून. असं म्हणून त्याने दार उघडलं तर समोर साक्षात तीच बाई. त्या दिवशी दार उघडलं नाही म्हणून चिडून 4-5 दिवस आलीच नव्हती. किती बरं वाटत होतं त्याला. पण अर्जुनचा हा आनंद फार दिवस टिकला नाही. ती पुन्हा आली होती आणि अर्जुन तिला पाहून म्हणाला. आलात? आम्ही तर तुमची आठवण काढली नव्हती. आज ती दुपारीच आली होती, कारण दुपारी अर्जुन नसतोच घरी हमखास. पण आज तो घरीच होता आणि ती त्याच्याशी न बोलता सरळ सरळ घरातच घुसली, कारण तो तिचा अपमान करून दारावरूनच तिला परत पाठवतो म्हणून. तिने त्याच्याशी बोलायचं टाळलं. काय विचित्र बाई आहे असं तो पुटपुटला. आणि मयुरीला मात्र टेन्शन आलं. आता ही नेहमीप्रमाणे काहीतरी मूर्खपणा करून बोलणार आणि अर्जुनला तिची फजिती करणार नेहमीप्रमाणेच. आणि तिने तिच्या मानेवरचे लाल लाल चावण्याचे निशाण बघून विचारलं. काय ग मयुरी, हे काय झाले तुझ्या मानेवर? आणि मयुरीच्या लक्षात आलं की आपण त्या खुणा लपवल्या नाहीत. आणि कसं लक्षात येईल म्हणा? जर बाहेरच जायचं नाही तर का लपवायचं? कारण घरात तर दोघेच होते आणि ही अचानक अशी घरात घुसेल याचा तिला अंदाजच नव्हता. मयुरी गोरीमोरी झाली. आताही त्या खुणा बघणार आणि गावभर करणार म्हणून तिला टेन्शन आलं आणि ती अस्वस्थपणे चुळबुळ करू लागली. तिला काय सांगू हेच तिला कळेना. असं पटकन काहीतरी कारण सांगायचं तिला सुचत नव्हतं. पण अर्जुनराव मात्र या कामात फार पटाईट. तेच आता यातून मार्ग काढतील म्हणून तिने त्यांच्याकडे पाहिलं आणि तोही लगेच पुढे येत म्हणाला. त्याचं काय झालं, रात्री बेडरूमची खिडकी उघडी राहिली चुकून आणि मोठे मोठे डास आत आले आणि तिला चावले. आणि तीही म्हणाली. हो का? फारच मोठे डास होते का रे? आणि अर्जुन म्हणाला. हो तर खूप मोठे होते. डासांची नवीनच जात आहे ती बहुतेक. बापरे, असं ती म्हणाली. आणि तिला हे सर्व पटत होतं असं तिच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. आणि अर्जुन मनात म्हणाला. मी उगाच माझ्या बायकोला खुळी समजत होतो. हे तर तिच्यापेक्षा खुळं आणि बावळट दिसते. लगेच कसं पटतं यांना कुणाच ठाऊक. जरा म्हणून स्वतःचा मेंदू वापरत नाहीत. आणि आज अर्जुन तिच्याशी नीट बोलत होता कारण त्याचा मूड खूप छान होता आणि तो नीट बोलत होता म्हणून तीही खुश होती. आणि त्याला पाहून म्हणाली. अरे अर्जुन, आणि तुझ्या ओठांना पण चावला की काय डास? खूप चौकशा पडतात हिला. काही गोष्टी, विशेषतः नवरा बायकोच्या, बघून न बघितल्यासारख्या करायच्या असतात. हेही हिला समजत नाही.
आता काय हिला रात्रीच्या जागरणाचा हातभर अहवाल लिहून देऊ की काय सविस्तर? स्वागत कोणी केलं, सुरुवात कशी झाली, शेवट आणि आभार कोणी मानले, म्हणजे हिचे प्रश्न थांबतील? त्या दिवशी मयुरीचे हात भाजले. एका शब्दानं चौकशी केली नाही हिनं. आणि आता कशी हेर असल्यासारखी चौकशा करत आहे. त्याला आता तिचा राग यायला लागला होता. आणि ती पुन्हा म्हणाली, काय रे अर्जुन, तुझ्या काय झालं होटांना? मलाही डासच चावला. हो का? हो ना. मयूला नरजातीचा डास चावला आणि मला मादी डास चावला, असं तो म्हणाला. आणि मयुरी त्याच्याकडे बघून डोळ्यांनीच म्हणाली, काय हे? आणि त्यानं डोळे झाकून तिला म्हणाला, काही नाही कळत तिला, रिलॅक्स. आणि ती बाई त्याच्या बोलण्यावर विचार करत म्हणाली, ए अर्जुन, असं पण असतं का? तो म्हणाला, मग असंच असतं. आता आपल्या कॉलनीतीलच बघा ना, बायकांचं एकमेकींशी जरा तरी पटतं का? नाही ना रे, माझ्याशी तर कोणीच बोलत नाही. आणि अर्जुन हळूच म्हणाला, आपला स्वभावच इतका घाण आहे म्हटल्यावर कशाला कोण बोलेल? आणि तिनं ते ऐकलं आणि काय म्हणालास असं म्हणाली. तुम्ही इतक्या महान असूनही त्या बोलत नाहीत तुमच्याशी, असं म्हणत होतो. बघ ना, खूप दुष्ट आहेत सगळ्या. त्यांना असं वाटतं की मी इकडच्या गोष्टी तिकडं आणि तिकडच्या गोष्टी इकडं सांगून लाव्या करते. आता तूच सांग, त्या कोपऱ्यातील मानेबाई आहेत की नाही, त्यांची मुलगी विद्या, तिचं बाहेर लपड आहे हे कालच मला कळलं, पण मी हे अजून कुणालाही सांगितलं नाही. आणि अर्जुनने थंडावर हात मारून घेतला. देव अक्कल वाटताना बहुतेक लफडी शोधायलाच गेली होती काय की ही बिंडोक. आणि मयुरी पण तिच्या बोलण्याने चकित झाली. आणि ती म्हणाली, पण मयुरी मात्र खूप चांगली आहे हां, ती बोलते माझ्याशी. आता तुम्हीच गळ्यात येऊन पडता फार फार प्रेमाने, मग काय करेल ती बिचारी, असं अर्जुन तिला उपरोधिकपणे मोठ्याने म्हणाला. मयुरीला त्याचं मार्मिक बोलणं कळलं आणि ती गालात हसायला लागली. आणि ती बाई म्हणाली, तू त्या नर मादी डासाचं काहीतरी सांगत होता ना? मुद्दा काही सोडत नाही, एवढं विषयांतर केलं तरी, अर्जुन तोंड विचित्र करत म्हणाला. हा तर मी सांगत होतो की बायकांचं जसं पटत नाही आणि ऑफिसमध्ये पुरुषांचं पुरुषाशी पटत नाही, तसंच नर डासाला पुरुषाचं रक्त चालत नाही आणि मादी डासाला मादीचं म्हणजे स्त्रीचं रक्त चालत नाही. म्हणून मादी डास रात्री माझ्या ओठांना चावला आणि नर डास मयूच्या मानेवर चावला. आणि होय रे, तू म्हणतोस म्हणजे खरंच असणार. तिला हे पटलं आहे हे पाहून मयुरीने त्याच्याकडे पाहत पुन्हा डोळ्यांनीच त्याला शाब्बासकी दिली आणि त्याने हसून त्याचा स्वीकार केला. आणि मग आज तू गेला नाही फॅक्टरीत का रे? तिच्या चौकशा काही केल्या बंद होत नव्हत्या आणि अर्जुनरावांचं डोकं दुखायला लागलं होतं. आणि तो मयुरीकडे पाहून म्हणाला, मला चावलेला मादी डास खूपच जहरीला होता बहुतेक. 4-5 दिवस रक्त पिलं नव्हतं तिनं असं वाटत होतं, म्हणून कसर भरून काढत होती ती. ती कोण? ती म्हणजे डासाची मादी हो. आणि इतक्या जोरात आणि आवेगाने रक्त पित होती की मी पूर्ण जखमी झालो आहे आणि मला ताप आला आहे. आणि त्याच्या बोलण्याने मयुरीला पुन्हा एकदा त्याचं वाक्चातुर्य पाहून त्याचा अभिमान वाटत होता. कोणताही विषय पटवून समोरच्याच्या गळी उतरवण्यात स्वारींचा हात कोणीच धरू शकत नाही. हुशार अर्जुनराव, असं ती मनात म्हणाली. त्याला ताप आला आहे हे ऐकून ती बाई म्हणाली, अरे बापरे, बघू. म्हणून ती त्याच्याजवळ जाऊन गळ्याला हात लावू लागली. तसा तो दचकून मागे सरकला आणि म्हणाला, अहो वहिनी, हे काय करताय? माझी बायको आहे ना, ती करेल ना माझा ताप चेक. तुम्ही तुमच्या नवऱ्याचा करायचा असतो, कळलं का? अरे हो, म्हणून ती गप्प बसली. आणि अर्जुन हुश्य करत म्हणाला, कठीण आहे बाबा हिचं, सरळ अंगावरच येते ही बाई. हिच्या नवऱ्याला ना नॅशनल अवॉर्ड दिला पाहिजे. तिला सांभाळतो या एकाच गोष्टीसाठी. आणि त्याचा चेहरा पाहून मयुरी मात्र हसत होती. तो ती जाण्याची वाट पाहत होता, पण ती काही जायचं नावच घेईना. आणि अर्जुनने ठरवलं की आजच्या आज दरवाजाला भिंग बसवून घेणार, म्हणजे ही पिढा दारात दिसली की दारच उघडायचं नाही. आणि इतक्यात तिला फोन आला आणि ती म्हणाली, अगं तुला माहीत आहे का, मला ना आमच्या इथल्या अर्जुनने आज एक नवीनच माहिती सांगितली बाई. बरं का, ते नर आणि मादी डास असतात की नाही, अशी मोठ्याने म्हणतच ती बाहेर गेली. आणि आता ही फक्त गल्लीतच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला ही बातमी सांगणार, म्हणून अर्जुनने कपाळावर हात मारून घेतला.
आणि मयुरी त्याच्याकडे बघून खूप खूप हसत होती.